आफ्टर द मायनर्स ऑफ एलिमेंट्सच्या नंतर नेक्स्ट पार्ट आहे तो कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. एखाद्या एलिमेंटचा कोफॅक्टर कसा फाइंड करायचा आणि कोफॅक्टर म्हणजे काय, आधी तो डिफाइन कसा होतो ते लक्षात घ्या. इन जनरल कोफॅक्टर ऑफ AIJ. आता AIJ म्हणजे काय आपल्याला हे माहिती झालेलं आहे. AIJ म्हणजे मॅट्रिक्स मधला किंवा डिटर्मिनंट मधला I या नंबरच्या रो मध्ये आणि J या नंबरच्या कॉलम मध्ये असलेला एलिमेंट. ओके, I या नंबरच्या रो मध्ये आणि J या नंबरच्या कॉलम मध्ये असलेला एलिमेंट म्हणजे AIJ. एलिमेंट AIJ असेल त्याचा कोफॅक्टर काय आहे, तो कोफॅक्टर कसा फाइंड करायचा. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल CIJ. AIJ चा कोफॅक्टर CIJ. जसं AIJ चा मायनर आपण MIJ गृहीत धरला होता. M फॉर मायनर, C फॉर कोफॅक्टर. कोफॅक्टर साठीच अजून एक नोटेशन वापरलं जातं, कॅपिटल AIJ. मोस्ट ऑफ द टाइम्स हे पण नोटेशन वापरलं जातं AIJ, कॅपिटल AIJ. कॅपिटल A म्हणजे कोफॅक्टरसाठी आणि स्मॉल a म्हणजे एलिमेंटसाठी. So cofactor of AIJ is denoted by CIJ or capital AIJ. आता सध्या आपण C हे नोटेशन फॉलो करू म्हणजे तुम्हाला इझिली दोन्ही मधला डिफरन्स पण लक्षात येऊन जाईल. तो फाइंड कसा करायचा बघा. इट इज इक्वल टू -1 रेज टू I प्लस J. -1 रेज टू I प्लस J मल्टीप्लाइड बाय MIJ मल्टीप्लाइड बाय MIJ. हा फॉर्म्युला यूज करून आपण प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड करू शकतो. आता हा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. याचा यूज एकाच थर्ड ऑर्डरच्या एक्झाम्पलमध्ये 9 वेळा होणार आहे, त्यामुळे तेवढाच तो फॉर्म्युला क्लिअर होऊन जातो. ओके, याचा अर्थ काय. AIJ हा जो एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर डिनोट कशाने करायचा, CIJ ना. तो फाइंड कसा करायचा. -1 रेज टू I प्लस J, -1 रेज टू I प्लस J ना तो मल्टिप्लाय होईल कुणाला, MIJ. आणि MIJ म्हणजेच मायनर ऑफ AIJ. MIJ म्हणजे मायनर ऑफ AIJ. याचा अर्थ कोफॅक्टर फाइंड करण्यासाठी सुद्धा मायनर आवश्यक आहेच. कोफॅक्टर फाइंड करण्यासाठी पण आपल्याला मायनर आवश्यक आहेच, किंवा आपण असंही म्हणू शकतो मायनर जर फाइंड करता आला तर मायनरलाच फक्त कशाने मल्टिप्लाय करायचं, -1 रेज टू I प्लस J. I म्हणजे त्या एलिमेंटचा रो नंबर आणि J म्हणजे त्याचा कॉलम नंबर. फॉर एक्झाम्पल आता आपण काय करू, एक जनरल डिटर्मिनंट गृहीत धरू थर्ड ऑर्डरचा.
समजा हा डिटर्मिनंट आहे डी, त्याचे एलिमेंट्स आहेत A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. डिटर्मिनंट असेल किंवा स्क्वेअर टाईपचा मॅट्रिक्स असेल. सेम रिझल्ट फॉर मॅट्रिक्स ऑल्सो. ओके, आता यामध्ये आपण यातल्या प्रत्येक एलिमेंटचा को फॅक्टर कसा फाइंड करायचा ते बघणार आहेत. पहिला एलिमेंट कोण आहे? A11, बरोबर. आता पहा, को-फॅक्टर ऑफ A11. याचा अर्थ काय? A11 चा को-फॅक्टर म्हणजे याचा को-फॅक्टर. अर्थ लक्षात घेत चला. कन्सेप्ट आपण काय करतो, अर्धवट लक्षात येतो आणि मग ते अर्धवट लक्षात राहिलं की प्रॉब्लेम होतो. A11 चा को-फॅक्टर तो डिनोट कशाने करणार आपण? C11. ओके, इक्वल टू फाइंड कसा करणार? -1 I + j म्हणजे हे 1 + 1 म्हणजे त्या एलिमेंटचा रो नंबर आणि कॉलम नंबर. म्हणजे जे आकडे इथे दिसत आहेत नोटेशनमध्ये आणि नोटेशनमध्ये यांच्यापेक्षा वेगळे इकडे असणार नाहीत. यांचं फक्त ॲडिशन म्हणजे 1 + 1 आणि मल्टिप्लाइड बाय M11 मल्टिप्लाइड बाय M11. ओके, इक्वल टू -1 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 + 1 म्हणजे 2. M11 म्हणजे A11 या एलिमेंटचा मायनर. तर मायनर कसा फाइंड करतो आपण? A11 चा मायनर फाइंड करताना त्याचाच रो कॉलम स्किप केला. रो कॉलम स्किप केला आणि उरलेल्या एलिमेंट्सचा डिटर्मिनंट. उरलेले म्हणजे आता हे 4, A22, A23, A32, A33, बरोबर आहे. या 4 एलिमेंट्सचा डिटर्मिनंट म्हणजेच काय होईल? M11 A22, A23, A32, A33. ओके, आता -1 चा स्क्वेअर म्हणजे किती? 1 आणि मल्टिप्लाइड बाय याच्यामध्ये संख्या असतील एक्झाम्पल सोडवताना. हा डिटर्मिनंट सोडवायचा संख्या असताना आणि त्याला 1 नी मल्टिप्लाय होणार म्हणजे तेच येणार. ओके, या प्रकारे को-फॅक्टर फाइंड करायचे. त्यानंतर सेकंड एलिमेंट कुठला आहे? आता संख्या असताना आपण हे सॉल्व्ह करू. आता इथे काही सॉल्व्ह करत बसण्याची गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे तो को-फॅक्टर ऑफ A12. A12 चा को-फॅक्टर आता सांगायचं तुम्ही एकेकाने व्यवस्थितपणे. डिनोट कशाने करणार? C12 इक्वल टू -1 काय? 1 + 2 इंटू M12.
बरोबर आहे. हाच फॉर्म्युला 9 एलिमेंट आहेत, 9 वेळा फॉर्म्युला वापरायचा आहे हाच. फक्त हे आकडे बदलतील आय जे यांच्या किमती, बस, बाकी काही नाही. इक्वल टू -1/1 + 2 म्हणजे -1/3. M12 म्हणजे हा, M12 म्हणजे हा एलिमेंट, याचा रो आणि कॉलम स्किप केला, कारण याचा मायनर लिहायचा ना आपल्याला. M12 याचा रो कॉलम स्किप केला, काय राहतात एलिमेंट? A21 A23 A31 A33. ओके, लक्षात आला? नेक्स्ट एलिमेंट आहे A13, को फॅक्टर ऑफ A13 डिनोट कशाने करणार? C13 इक्वल टू काय होणार फॉर्म्युला वापरला तर? -1/1 इंटू M13, बरोबर आहे. -1/1 + 3 म्हणजे -1/4. M13 म्हणजे A13 चा मायनर. कसा फाइंड होणार याचा मायनर? रो कॉलम स्किप केला, कुठले एलिमेंट शिल्लक राहिले? A21 A22 A31 A32. हे झाले पहिल्या रो मधल्या तीनही एलिमेंटचे कोफॅक्टर. ओके, त्यानंतर असंच सेकंड रो कडे वळता येईल आपल्याला. ज्यामध्ये कोफॅक्टर ऑफ नेक्स्ट एलिमेंट कोण आहे? A21. काय होईल A21 चा कोफॅक्टर? C21 -1/2 + 1 इंटू M21. ओके, आता मायनर तर लिहिता येतात आपल्याला, त्यामुळं मायनर काही लिहित बसत नाही. तुमच्या लक्षात आलंय कसं आहे ते? तुम्ही फक्त सांगा M21 काय होईल मायनर? A11 A12 into A13 A12 A13 A32 A33. M21 म्हणजे याचा मायनर लिहायचा आहे, याचा रो आणि कॉलम सोडून दिला. हा रो आणि कॉलम जर सोडला तर काय राहिले? A12 A13 A32 A33, बरोबर आहे. त्यानंतर कोफॅक्टर ऑफ A22 इक्वल टू डिनोट कशाने करणार? A22 चा कोफॅक्टर C22 -1/2 2 + 2 इंटू M22, बरोबर आहे.
फॉर्म्युला नेक्स्ट एलिमेंट कोफॅक्टर ऑफ A23 इक्वल टू डिनोट कशाने करणार C23 सांगा इक्वल टू काय येईल -1/2 + M23 -1/2 + 3 इंटू M23 बरोबर. कोफॅक्टर ऑफ A31 नेक्स्ट एलिमेंट इक्वल टू काय C31 इक्वल टू काय -1/3 + 1 इंटू M31. नेक्स्ट कोफॅक्टर ऑफ A32 इक्वल टू C32 आणि इक्वल टू काय -1/3 + 2 मल्टिप्लाइड बाय M32. आणि लास्ट एलिमेंट कोफॅक्टर ऑफ A33 इक्वल टू काय C33 डिनोट करणार C33 ना आणि इक्वल टू -1/3 + 3 इंटू M33. त्यामुळं अर्थ लक्षात घ्या केअरफुली. A33 चा कोफॅक्टर ऑफ म्हटलं इथं A33 चा कोफॅक्टर डिनोट कशाने करायचा म्हणजे C33 म्हणजेच काय A33 चा कोफॅक्टर C33 म्हणजेच कोफॅक्टर ऑफ A33 आणि तो फाइंड कसा करायचा आहे -1/3 + 3 इंटू M33. आता इथे संख्या नव्हत्या म्हणून आपण फक्त नोटेशन्स लिहिले पण हे नोटेशन्सच कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. संख्यांचे कॅल्क्युलेशन्स तर आपल्याला करता येतात हे सेकंड ऑर्डरचे डिटर्मिनंट सोडवता येतात आपल्याला. ओके सो राईट डाऊन देन लक्षात आलंय सर्वांच्या राईट डाऊन देन हेडिंग कोफॅक्टर ऑफ एलिमेंट कोफॅक्टर ऑफ एलिमेंट कोफॅक्टर ऑफ एलिमेंट हा फॉर्म्युला म्हणजे त्याची डेफिनेशन आहे. राईट डाऊन कोफॅक्टर ऑफ AIJ कोफॅक्टर ऑफ AIJ is equal to CIJ equal to -1/I + J इंटू MIJ हा फॉर्म्युला आणि हे त्याचं एक्झाम्पल म्हणून लिहून घ्या.
कंटाळवाणं आहे, पण लिहून घ्या. कारण मग नंतर ज्यावेळेस आपण शॉर्ट ट्रिक्स वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा कन्सेप्टमध्ये मग प्रॉब्लेम होतात. त्यामुळे लिहायचं. हे सगळे 9च्या 9 को फॅक्टर एका स्टेपमध्ये कसे फाइंड करायचे त्याची सुद्धा आपण प्रोसेस पाहणार आहेत. एकाच स्टेपमध्ये हे सगळे 9 फाइंड करता येतात. स्टेप एक होते पण कॅल्क्युलेशन एवढे सगळे करावेच लागतात. पण ते न चुकता कन्सेप्च्युअली परफेक्ट करायचे असतील त्यासाठी या प्रत्येकाचा अर्थ लक्षात असलेला असणं आवश्यक आहे. राईट डाऊन दिस. फाइंड द cofactors of all the elements in the determinant हा एक डिटर्मिनंट दिलेला आहे. याच्या प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला को फॅक्टर फाइंड करायचा आहे. आता लक्षात घ्या, को फॅक्टर फाइंड करता आला म्हणजे मायनर पण येणार. ओके, कारण प्रत्येक को फॅक्टरसाठी आपल्याला मायनर शोधावाच लागतो. फक्त याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये रिप्रेझेंट कसं करायचं ते एकदा बघू, नंतर त्याला हळूहळू आपण शॉर्ट रायटिंगमध्ये आणूया. ओके, पण किमान एक एक्झाम्पल तरी पूर्ण लिहून कंप्लीट करायला पाहिजे. हा एक डिटर्मिनंट आपला दिला आहे. दिस डिटर्मिनंट इज ऑफ टाईप. आपल्याला आधी त्या डिटर्मिनंटचा टाईप म्हणजेच जनरल नोटेशन्स त्याचे लिहावे लागतील, कारण आपलं सगळं कॅल्क्युलेशन त्या जनरल नोटेशनवर डिपेंडंट आहे. कुठल्या टाईपचा आहे तो? A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. थर्ड ऑर्डरचा हा मॅट्रिक्स किंवा डिटर्मिनंट जनरल फॉर्ममधला भरपूर वेळा तो आपल्याला यूज करायचा आहे. तो पाठच होऊन जातो आणि असायलाही पाहिजे. आता यामध्ये पहा, को फॅक्टर ऑफ Aij डिनोटेड बाय Cij. फॉर्म्युला लिहायचा आधी. काय फॉर्म्युला आहे? -1/i+j इंटू Mij. -1/i+j इंटू Mij. आणि आता आपण एकेका एलिमेंटचा को फॅक्टर फाइंड करायला सुरू करू. म्हणजे काय? को फॅक्टर ऑफ A11 डिनोटेड बाय C11. फॉर्म्युला -1/1 इंटू M11. ओके, आता आपण हे स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 लिहू शकतो किंवा एका स्टेपमध्ये पण लिहू शकतो. असं पुढे
-1चा स्क्वेअर इंटू डिटर्मिनंट. आता M11 म्हणजे A11चा मायनर. M11 म्हणजे कोण? A11 या एलिमेंटचा मायनर. पण A11च्या जागेवर इथं कोण आहे? 1. म्हणजे याचा मायनर आपल्याला पाहिजे. याचा मायनर पाहिजे म्हणजे याचा रो आणि कॉलम सोडून द्या. याचा रो आणि कॉलम सोडून दिला, हे 4 एलिमेंट शिल्लक राहिले. काय ते? 5 -7 -1 2. ओके. इक्वल टू -1चा स्क्वेअर किती? 1 मल्टिप्लाइड बाय आता हा डिटर्मिनंट सोडवायचा आहे. यांचं मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन काय येईल? 10 - 7. या दोघांचं चिन्ह सारखं आहे म्हणून मध्ये मायनस. बरोबर, आपला शॉर्ट ट्रिक. यांचं दोघांचं चिन्ह सारखं आहे, मध्ये मायनस. आणि या दोघांचं चिन्ह जर वेगवेगळं असेल तर मध्ये प्लस. ओके. 10 - 7 म्हणजे 3 आणि 3 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजेच 3. हा झाला या A11चा म्हणजे पहिल्या एलिमेंटचा को फॅक्टर. ओके. म्हणजे ही झाली C11ची किंमत. इन द सेम वे नेक्स्ट एलिमेंट co-factor of A12 इक्वल टू C12. शक्यतो या क्रमाने चालायचं. हा असं या क्रमाने. ओके. झेड नाही म्हणता येणार त्याला, पण या डायरेक्शनने. आता C12 म्हणजेच -1 + 2 इंटू M12 नोटेशननुसार. -1 + 1 + 2 इंटू M12. बरोबर. -1 + 1 + 2. 1 + 2 म्हणजे किती? 3. -1चा क्यूब. 12 M12 म्हणजे A12चा मायनर. आणि A12च्या जागेवर कोण आहे सध्या? आता याचा को फॅक्टर काढायचा, याचा मायनर काढायचा आहे. याचा रो कॉलम स्किप केला. हे रो कॉलम स्किप केला तर काय राहिले? 2 - 7 3 2. 2 - 7 3 2. ओके. इक्वल टू -1चा क्यूब -1 मल्टिप्लाइड बाय 2 इंटू 2 4 +21 आणि +21. या दोघांचं चिन्ह अपोजिट आहे, डिफरंट आहे. या दोघांचं चिन्ह जर डिफरंट असेल तर प्लस, सेम असेल तर मायनस. 21 + 4 म्हणजे 25 आणि त्याला मल्टिप्लाइड बाय -1 आहे. म्हणजे व्हॅल्यू काय आली? -25. ओके. देन को फॅक्टर ऑफ A13 इक्वल टू सांगा. चला कमॉन, प्रत्येकानं ट्राय करायला हरकत नाही.
minus 1 raised to 1 plus 3 into m13 minus 1 raised to 1 plus 3 into m13 is equal to minus 1 raised to 4 into minus 1 raised to 4 into determinant 2, 5, 3, minus 1 3 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम हे जर एलिमिनेट केले तर काय राहत आहे 2, 5, 3, minus 1. minus 1 raised to 4 1 multiplied by minus 2, minus 50 2 into minus 1 म्हणजे minus 2 minus 3 into 5 म्हणजे 15 minus 2 minus 15 म्हणजे minus 17 तीन एलिमेंट झाले. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंटसाठी काय नोटेशन co-factor of A21 हे तीन झाले. आता हा of A21 is equal to equal co-factor of A21 denoted by C21 equal to minus 1 raised to 2 plus 1 minus 1 raised to 2 plus 1 राहिला into M21 minus 1 raised to 2 plus 1 minus 1 raised to 3 minus 1 raised to 3 minus 1 raised to 3 into 2 1 म्हणजे हा एलिमेंट, याचा करस्पॉन्डिंग इथे आहे. याचा रो कॉलम स्किप. काय राहिले एलिमेंट minus 3 4 minus 1 4 3 2 minus 1 बरोबर आहे. हा रो आणि कॉलम स्किप केला, रो आणि कॉलम स्किप केला तर -3 4 -1 2 -1 चा क्यूब minus 1 -3 into 2 म्हणजे -6 minus 6 plus 4 -6 plus 4 -2 आणि -2 ला मल्टिप्लाय बाहेर -1 आहे म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस 2. plus ओके, देन co-factor of A22. नेक्स्ट एलिमेंट कुठला आहे A22 डिनोटेड बाय C22 -1 raised to 2 plus 2 into M22
-1/4. A22 म्हणजे हा एलिमेंट, याचा रो कॉलम स्किप. काय राहिला? 1 4 3 2. बरोबर आहे. -1/4 म्हणजे +1. 1 × 2 2 -12. 2 - 12 म्हणजे -10. आणि -10 ला जर 1 नी मल्टिप्लाय केला -10च येणार. ओके. त्यानंतर आता राहिले आणखी हे 4 एलिमेंट्स. त्यांचे कोफॅक्टर्स तयार करायचे. तुम्ही आधी हे पूर्ण लिहून घ्या इथपर्यंत आणि पुढचे 4 कोफॅक्टर तयार करा. जमतील का? हो सर. करा लगेच कंप्लीट. हो. हे पूर्ण एक्झाम्पल सोल्युशन लिहून घ्या आणि डिटेलमध्ये पुढचे 4 एलिमेंटचे कोफॅक्टर पण लिहायचे आणि फाइंड करायचे. येस. काय ते व्हॅल्यू कोफॅक्टर ऑफ A23? कोफॅक्टर ऑफ A23. A23 म्हणजे हा एलिमेंट, याचा रो कॉलम स्किप होणार. M23 -1 + 9 म्हणजे मायनर येईल 8, पण बाहेर त्याला -1 मल्टिप्लाय. त्यामुळं C23 याची व्हॅल्यू -8 येणार. आले का? हो. येस. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे A31. A31चा कोफॅक्टर म्हणजे याचा कोफॅक्टर 1. हा रो कॉलम स्किप केला. 21 - 20 म्हणजेच C31 = 1. त्यानंतर नेक्स्ट आहे तो A32. त्याचा कोफॅक्टर म्हणजे याचा कोफॅक्टर. रो कॉलम स्किप करा. काय तो आहे? 15. -7 - 8 मायनरची किंमत -15 येते. कोफॅक्टरची किंमत +15 म्हणजे C32 = 15. आणि लास्ट A33 आहे. याचा कोफॅक्टर रो कॉलम स्किप केला. 5 + 6 11 म्हणजे C33 ची व्हॅल्यू 11. आल्यात का या प्रकारे व्हॅल्यू सर्वांच्या? येस. येस. ओके. म्हणजे कोफॅक्टर फाइंड करता येतात आता सर्वांना. हो. कोफॅक्टर फाइंड करता आले म्हणजे मायनर्स आलेच.
मग एक्झाम्पल काय दिले तर सॉल्व करता येतील. ओके, घ्या एक्झाम्पल्स. नंबर 1, बस 3. हे सॉल्व करा सर्वांनी. प्रत्येक एलिमेंटचे को फॅक्टर फाइंड करायचे.